महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की मराठी माणूस आणि पक्षातल्या काही लोकांना आता असं कदाचित वाटत असेल की अरे आता आमची केलेली कामाचं दखल अधिकृत घेत नाहीये. सोशल मीडिया म्हणजे शेवटी रिकामा फळा आहे. ते जेन झी जेन वाय हे काय म्हणजे मोदीजी की गॅरंटी नाही म्हणत आहेत, मोदी की गॅरंटी म्हणतात. मग त्यासाठी मग आपल्याला सोशल मीडियावरच निवडणुका घ्यायला लागतील किंवा निवडणूक आयोगाने निकष बदलायला लागतील. आपल्याला कोणाशी बोलायचंय याच्यापेक्षा त्याला कुठे गाठायचंय समज सगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असतो की भाई आपण उत्तर दिलं बरं का त्याला. नमस्कार, मी संतोष पाटील आपल्या मनसे सोशल चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपला कार्यक्रम काय विषय यामध्ये आज आपण जे पाहुणे बोलवले आहेत त्या पाहुण्यांचं एक मला विशेष त्यांच्याबद्दल सांगावं लागेल की ते पाहुणे असे आहेत की ज्या पाहुण्यांचं भाषण स्वतः राजसाहेबांनी 20 मिनटं बसून ऐकलं आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी. ते श्री केतन जोशी. नमस्कार. केतन जोशी, तुमचं आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि मला वाटतं थोडंसं पहिलं तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रमाचा आपला मूळ उद्देश आहे सोशल मीडिया या संदर्भातच आपण तुम्हाला बोलवलेलं आहे. कारण का तुम्ही जे भाषण केलं ते अगदी म्हणजे सगळ्या न्यूज चॅनलनी एक त्याच्यावरती एक ब्लिकर म्हणतो आपण तशी बातमी होती की एक अभ्यासपूर्ण भाषण जे राजसाहेबांनी स्वतः बसून ऐकलेलं. तर मला तुम्हाला असं म्हणावं वाटतं की विचारावासा हा प्रश्न तुम्हाला पहिला आहे की तुमचं बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुम्ही सोशल मीडियाबद्दल म्हणलं तर सोशल मीडियाचं तुमचं बॅकग्राऊंड काय. ओके, म्हणजे आज माझी तुम्ही इथे मुलाखत घेताना सोशल मीडिया असं म्हणालात किंवा काही लोक सोशल मीडिया तज्ज्ञ वगैरे असं म्हणतात, तर तज्ज्ञ असं काही मी म्हणणार नाही. हां, माझी बॅकग्राऊंड अशी आहे की माझं शिक्षण मास्टर्स इन कम्युनिकेशन सायन्स, त्यानंतर मी झीला होतो, UTVला होतो, वेगवेगळ्या एंटरटेनमेंट चॅनलसाठी मी प्रोड्युसर म्हणून काम केलं. त्यानंतर IBN लोकमत जी चॅनल न्यूज चॅनल, मराठी न्यूज चॅनल ज्याचं आताचं नाव बदललं आहे, तर त्या चॅनलच्या मी फाउंडिंग टीममध्ये होतो आणि तिकडे मी प्रोड्युसर होतो. तिकडे 3.5 वर्ष मी किमान असं म्हणून 10,000 तासांचा तरी टेलिव्हिजन कॉन्टेंट माझ्या हाताखालनं गेला असेल ॲज अ प्रोड्युसर आणि तितक्याच तासांचं कदाचित न्यूजचाही कॉन्टेंट गेला असेल. सो न्यूज आणि फीचर्स ह्या दोन्हीचा मी प्रोड्युसर होतो. त्यानंतर गेले 10 ते 12 वर्ष मी वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी सोशल मीडिया असं नाही म्हणणार, का नाही म्हणणार हे तुम्हाला पुढच्या कदाचित मुलाखतीत आपल्याला बोलता येईल. त्यांच्यासाठी मी नरेटिव्ह कन्सल्टंट आहे असं म्हणूया. ते नरेटिव्ह पसरवण्याचं एक माध्यम असू शकतं सोशल मीडिया. त्याच्यासाठी जसं इतर माध्यमं असतात तसं एक सोशल मीडिया असू शकतं. सो माझं काम गेले 10-12 वर्ष नरेटिव्हच्या लेवलचं कन्सल्टंट हे आहे. आणि याच्याशिवाय म्हणजे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी लेख लिहिणं आणि लेक्चर्स घेणं हा माझा दुसरा एक व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे केतनजी, तुम्हाला एक प्रदीर्घ असा अनुभव आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही आता सांगितलं ते मला वाटतं हे आमच्या दर्शकांना हे माहिती नसावं, यांचा एवढा हा दांडगा जो अनुभव आहे तो. आणि कदाचित त्या दिवशी त्याच्यामुळेच तुम्ही सगळं वर्धापन दिना दिवशी बोलू शकता. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण बोललो त्या तारखेलाच मी असं म्हणेन की मला बरोबर 20 त्या तारखेच्या आसपास मला 20 वर्ष एकूण माध्यमिक क्षेत्रामध्ये झाली. म्हणजे अगदीच प्रदीर्घ अनुभव आहे तुमचा. म्हणजे नक्कीच आमच्या दर्शकांना हे कळालं असेल की ते ज्या अधिकारवाण्याने बोलत होते ते का बोलू शकले हे नक्कीच कळालं असेल. आता तुम्हाला अजून पुढचं आपण मुलाखत सुरू करताना मला एक सुरुवातच अशी करावीशी वाटते की मनसे अधिकृत ह्याच्या मागचा चेहरा तुम्ही आहात, तर ती सुरुवात कशी आणि थोडंसं त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का. 2014च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पहिल्यांदा माझी राजसाहेबांबरोबर भेट झाली आणि विधानसभेच्या दरम्यान त्यांनी काही काम मला दिलं होतं प्रचाराच्या संबंधित. आणि मग ते काम सुरू झालं, ते काम संपलं. त्यानंतर मग त्यांनी मला एकदा परत बोलवलं आणि मला एक दिवशी एका ज्येष्ठ पत्रकारांची आणि माझी भेट करून दिली. आणि त्या ज्येष्ठ पत्रकारांनी साहेबांना असं सुचवलं होतं की तुमचा पक्ष हा इतका ॲग्रेसिव्ह आहे, तुमचा पक्ष हा तरुणांचा पक्ष आहे, पण तरुण पिढी जी भाषा बोलते किंवा ज्या माध्यमांवर आहे आणि जिथे ती पुढे जाणार आहे त्या माध्यमांवरती मात्र तुमचा पक्ष दिसत नाही. म्हणजे तुमच्या पक्षाचा अधिकृत किंवा ऑफिशियल असं मला काही सोशल मीडिया चॅनल प्लॅटफॉर्म काही दिसत नाही आहे. तर मग साहेबांनी त्या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर माझी एक मीटिंग करून दिली आणि म्हणाले की तुम्ही दोघं बोला. मग आम्ही बोलता बोलता असं लक्षात आलं की त्यांच्यात माझ्यामध्ये एक असं म्हणजे जाणवलं की पक्षाचं स्वतःचं एक अधिकृत माध्यम असणं आवश्यक आहे आणि ते पॉवरफुल असणं आवश्यक आहे. मग ठरलं, मग ऑलरेडी काही माध्यमं होती, काही जन्माला घातली. म्हणजे
आपलं फेसबुक पेज होतं, त्याच्यानंतर ट्विटर जन्माला घातलं, युट्यूब जन्माला घातलं आणि तिकडनं हा प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये अधिकृतचं काय करायचं सुरुवातीला, बरं तोपर्यंत थोडंसं आपल्याला म्हणजे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आनंद वाटेल, तोपर्यंत इतर पक्षांची पेजेस ही खूपच बाल्यावस्थेत होती किंवा रांगत होती. जेव्हा आपण पण रांगायला सुरुवात केली, त्यांच्याकडे कॉन्टेंट नव्हता, कारण त्यांच्यातले काही सत्तेत होते, काही विरोधात होते, तरी त्यांच्याकडे कॉन्टेंट नव्हता, कारण त्यांच्याकडे गोंधळ होता. काय दाखवायचं, कसं दाखवायचं, क्लॅरिटी नव्हती. मग साहेबांच्या बरोबर काही मीटिंग झाल्या, काही दीर्घ चर्चा झाल्या. त्या चर्चांमध्ये एक पहिला मुद्दा साहेबांनी असं सुचवला की कुठेतरी या पक्षामध्ये एक युनिफॉर्मिटी येऊ दे, म्हणजे बाबा सगळ्या लोकांना एका कुठल्या तरी प्लॅटफॉर्म हे आपलं आहे असं वाटलं पाहिजे. मग काय करता येईल, मग त्याच्यातनं चर्चांमधनं असा एक पर्याय आला की सुरुवातीचा काही काळ पक्षातली लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे काही पसरलेले पदाधिकारी आहेत ते काय काम करतायत, किंवा एक छोटं आंदोलन घेत आहेत, एखाद्या विषयामध्ये निवेदन नेऊन देत आहेत, अजून काही करतायत, या गोष्टी टाकायला सुरुवात करूया, ज्याच्यामुळे पक्षाच्या असं एक अधिकृत किंवा ऑफिशियल काहीतरी एक प्लॅटफॉर्म आहे याची त्यांना जाणीव होईल. आणि एकदा ती जाणीव झाली ते तिकडे यायला लागले की त्याचा वापर आपल्याला पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे. कारण काय होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षामध्ये राजसाहेब बोलतील तीच अधिकृत भूमिका असू शकते आणि तीच असायला हवी. रादर हे जरी असलं तरी ती शोधायची कुठे, हाही एक प्रश्न आहे. किंवा प्रत्येक वेळेला जाऊन मी काहीतरी न्यूज चॅनलचं फीड बघेन, हे करेन, याच्याऐवजी मला एक माझं अधिकृत प्लॅटफॉर्मवरती इथे साहेब बोललेत का, इथे त्यांचा काही कोट आलाय का, नाही आला, म्हणजे मग ते साहेब बोललेले नाहीये. याच्यासाठी पुढे त्याचा प्रवास व्हावा म्हणून आपण सुरुवातीला काही म्हणजे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला टाकायला सुरुवात केली की ज्याच्याविषयी आपुलकी निर्माण व्हावी. अगदी खरं सांगायचं तर एक ट्रॅक्शन मिळावं, एक आपल्याला आपला पक्का ऑडियन्स मिळावा, प्रेक्षक मिळावा. आणि मग तिथून आपण सुरू केलं. आता हळूहळू पुढचा टप्पा असा आहे की आता आपण हे हळूहळू कमी करत चाललोय, कारण आता एक तर आपल्याकडे आपला वर्ग आलाय. आता मनसे अधिकृतला हा आपला जसा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता फॉलो करतो तसं माध्यम पण करतात, तसं सामान्य माणूस पण करतो. त्याला एक ऑथेंटिसिटी त्याला आता ऑथेंटिसिटी आली. आणि आता या ऑथेंटिसिटीच्या नंतरचा पुढचा टप्पा असा आहे की आता आपल्याला आपल्या घरच्या प्रेक्षकांपेक्षा बाहेरचा जो प्रेक्षक आहे किंवा बाहेरचे जे लोक आपल्याला फॉलो करतात ते आपल्याकडे काय म्हणून बघतात, तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय चाललंय, त्याची अधिकृत भूमिका काय आहे, त्यांचं काही सटल त्याच्यामधलं मेसेजिंग आहे का, हे बघायचं आहे त्यांना. आणि आता त्या दिशेने हे सुरू झाले. त्यामुळे आता जर तुम्ही बघाल जर गेल्या 10 वर्षांमध्ये तर पहिले 3-4 वर्ष आपल्या खूप पोस्ट वगैरे असायच्या. 2018 पासून जसं आपलं कॅम्पेन सुरू झालं आणि आपण घेतली 2019ला लावरे तो व्हिडिओची भूमिका घेतली साहेबांनी, की ज्याच्यामध्ये साहेबांनी मोदी सरकारच्या बद्दलच्या काही चुकीच्या गोष्टी ज्या त्यांना आढळल्या, निदर्शनास आल्या, त्या त्यांनी मांडायला सुरुवात केली. साहेबांची व्यंगचित्र त्या काळामध्ये येत होती. तेव्हापासूनचा अधिकृतचा प्रवास हा आता बदलत गेलाय. आताही आपण काही टाकतो, पण ते ज्याच्यामुळे की बाबा ही पोस्ट म्हणजे आता उदाहरण वणीमध्ये राजू उंबरकरांनी आता एक शेतकऱ्यांच्या संबंधी एक मेळावा घेतला, बरोबर, किंवा अशी आंदोलनं की जी घेतल्यानंतर महाराष्ट्रभरातल्या सैनिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना एक मेसेज जायला हवा की अरे वा, हे मी पण माझ्या इकडे करू शकतो. म्हणजे कसं आहे, एखाद्याचं इमॅजिनेशन कॉपी करण्यासाठी किंवा त्याच्यातनं प्रेरणा घ्यावी म्हणून हा आपला मला वाटतं मध्ये तुम्ही त्या संदर्भात वर्धापन दिनाच्या दिवशी शालिनी ठाकरेंची पण एक याबद्दल तुम्ही काहीतरी बरोबर आहे, तो पण म्हणजे लार्जर पिक्चर दाखवण्यासाठीचा तो म्हणजे कसं आहे, सांगायचा मुद्दा असा होता की महिला दिनाचा दिवस आहे, मग त्या दिवशी समजा ते एका पेट्रोल पंपावर गेल्या आणि त्यांच्या निदर्शनास आलं की अरे सगळ्या महिलाच चालवतात की, अगदी मग ती स्टोरी महिला दिनाला आल्यामुळे त्याला ट्रॅक्शन मिळालं. आणि सामान्य प्रेक्षकांनाही असं वाटलं की जो पक्षाशी निगडीत नाहीये, जो काही पदाधिकारी नाही, कार्यकर्ता नाही, अरे हे छान आहे की, सो छान आहे की हे वाटायला लावणं आणि लोकांना खेळून ठेवणं ही आत्ताचा खरा की आहे आणि खरा चॅलेंज आहे, आत्ताचा उद्देश तो आहे. पण मग हे करत असताना आता पक्षातल्या काही लोकांना आता असं कदाचित वाटत असेल की अरे आता आमची केलेली कामाचं दखल अधिकृत घेत नाहीये, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की याच्यासाठी काही दुसरे प्लॅटफॉर्म्स पण जन्माला ऑलरेडी घालण्याची प्रक्रिया सुरू आहे की आता ज्याच्यावरती त्यांचा कॉन्टेंट दिसायला सुरुवात होईल. की अधिकृत वरती कसं आहे की आता अधिकृत वरती आपण समजा आपलं ट्विटर बघितलं तर आपल्याला देशभरातली सगळी न्यूज चॅनल्स फॉलो करतात, वर्तमानपत्रांचे हँडल्स फॉलो करतात, इतर पक्षांचे पदाधिकारी आणि नेते फॉलो करतात. सो तिकडे आल्यानंतर आपण म्हणजे त्या दिवशी पुढे कदाचित चर्चेत आला तर बघू, अल्गोरिदम हा एक शब्द, तिथे आल्यानंतर जर मला नवीन काही मिळणार नसेल
इन्फॉर्मेशन वेगळी मिळणार नसेल पक्षासंबंधी तर मी ते अकाउंट हळूहळू बघणं बंद करेन आणि आपल्यापासून हा वर्ग दुरावू नये म्हणून आपण आता हा कॉन्टेंट कमी करत आणलाय आणि याच्यासाठी आता आपण अर्थात पदाधिकारी जे काही कामं करतात ती दिसायला हवी, त्यांची इच्छा स्वाभाविक आहे. सो एका वेगळ्या प्रकारचं काहीतरी म्हणून एक सिस्टम जन्माला ऑलरेडी आपल्याकडे घालणं सुरू आहे, तर त्याच्यावरती आता लवकरच ते दिसायला सुरुवात होईल. म्हणजे ते म्हणजे ती प्रक्रिया चालू आहे, हे महत्त्वाचं. प्रक्रिया चालू आहे. बरोबर आहे. बरोबर. अच्छा, सोशल मीडिया हे इतकं सहज वापरलेली टर्म आहे आता की ते मी तुमच्याकडनं का समजून घ्यावं असा प्रत्येकाला प्रश्न पडतो की ह्यांनी मला काय सांगावं. मला फेसबुक चालवता येतं, मला इंस्टाग्रामवरती माझं अकाउंट आहे, मी ट्विटसुद्धा कधीतरी करतो, यूट्यूबसुद्धा मला माहिती आहे कसं फॉलो करायचं. मग सोशल मीडियाबद्दल वेगळं काय तुम्ही सांगणार. आणि जे एक सातत्याने आम्ही जे ऐकतोय किंवा जे बोललं जातं हे ट्रोलिंग करणं म्हणजे सोशल मीडिया आहे का? ओके, तुम्हाला एक गंमत सांगतो. 2011 साली महाराष्ट्रातले एक शेतकरी नेते त्यांच्याबरोबर मी पदयात्रा करत होतो आणि त्यावेळेला त्यांना मी असं म्हटलं की तुम्ही आता फेसबुकवर यायला पाहिजे. तर त्यांनी माझी थट्टा केली होती, टिंगल केली होती की अहो हे सगळे शहरी चाळे असतात, आमच्या ग्रामीण महाराष्ट्राला याची काही आवश्यकता नसते. कट टू 2016-17च्या दरम्यान असा एक ट्रेंड यायला लागला की अरे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्मार्टफोनमुळे म्हणजे फेसबुक यायला लागलं किंवा ट्विटर ज्यांना होतं त्यांना. त्यामुळे दुसरा टप्पा असा आला की आधी मुळात पहिली अशी धारणा पहिली 4-5 वर्ष होती की आपण फक्त राजकीय परिप्रेक्षात नाही त्या पर्स्पेक्टिव्हनेच बोलूया की पहिल्यांदा 2014ला म्हणजे भारतीय जनता पक्षाने सोशल मीडिया वापरून त्याच्यातनं काहीतरी विजय मिळवेपर्यंत याची गरजच नाही असंच वाटत होतं. अरे हे आमच्याकडे लागत नाही, याची काही आमच्याकडे आवश्यकता नाही. हा पहिला फेज आला. त्यामुळे पहिल्या फेजमध्ये कुठल्याही लोकांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही इथे असायला हवं. दुसरा टप्पा आता असा आलाय की मला आला होता म्हणजे की ज्याच्यामध्ये लोकांना असं अरे मला कळतंय, कारण सोपं आहे. कसं आहे, मला फोटो पटकन अपलोड करता येतं, काहीतरी 4 ओळी खरडता येतात त्याच्यावरती आणि खाली मला 50-100 लाईक मिळतात ना भाऊ, मग तू काय मला लाईक वेगळे आणून देणार, तू काय शिकवणार. बरोबर. ही एक धारणा होती जी आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. याच्या मागचं कारण असं आहे की सोशल मीडिया म्हणजे शेवटी रिकामा फळा आहे. त्या फळ्यावरती मला माझी अक्षरं उमटवायची आहेत आणि ती जर अक्षरं उमटवलेली छान नसतील, त्याच्यामधनं जर मला काही मिळणार नसेल तर मी तुमच्याकडे का बघायचं. म्हणजे परवाच्या भाषणामध्ये मी एक स्टॅटिस्टिक सांगितलं की माझा ॲव्हरेज भारतीयाचा स्क्रीन टाइम 6 तासाचा आहे. म्हणजे हातातनं मोबाईल काढून सारखं स्क्रीनकडे मान वळवणं किंवा डोळे फिरवणं हे 6 तास दिवसाला ॲव्हरेज करतो. आता त्या 6 तासामध्ये मी काही पूर्ण वेळ फेसबुकवर नसतो, मी पूर्ण वेळ ट्विटरवर नसतो, मी इंस्टाग्रामवर नसतो. माझ्याकडे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. बरोबर आहे, म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे. मी समजा मोबाईल उघडला तर माझं पहिलं बोट व्हॉट्सअपकडे जात आहे. बरोबर. की अरे काहीतरी मेसेज तर येऊन गेलेला नाहीये ना, अरे मग बघूया, मग तो मेसेज बघितला, मग त्यानंतर मी फेसबुकवर येतो, मग मी अजून कुठेतरी जातो. हे सुरू राहतं आणि ह्या सुरू राहण्यामध्ये आहे ना परत तिकडे गेल्यानंतर सुद्धा मला ढिगांनी ऑप्शन्स आहेत. म्हणजे समजा माझ्याकडे 5,000 मित्र आहेत फेसबुकवरती किंवा 2,000 आहेत, तर त्या 2,000 पैकी 200 लोकांनी काहीतरी टाकलेलं आहे, तेही मला बघायचंय. एवढं सगळं करून परत मी कुठलं तरी OTT चॅनल बघितलं ज्याच्यावरती मला फिल्म्स बघायच्या आहेत, एखादी सिरीज बघायची आहे, इंस्टाग्रामवरती जाऊन व्हिडिओज बघायचे. ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शनमध्ये म्हणजे 6 तास जरी मी असलो भारतीय माणूस, तरी त्या 6 तासामध्ये माझ्याकडे माझं लक्ष वेधून घेणाऱ्या 600 गोष्टी जर असतील तर कमीत कमी वेळामध्ये माझं म्हणणं तुमच्यापर्यंत कसं पोचवायचं ही कला आहे. आणि ही कला जमवणं हे प्रत्येकाला जमू शकत नाही. त्याच्यासाठी तज्ज्ञांची गरज असते, त्याच्यासाठी दिवसभर त्यात रमणाऱ्यांची गरज असू शकते. आणि मगाशी मी एक म्हटलं तसं की इथे नरेटिव्ह हा मुद्दा येतो. आणि मी तुम्हाला आता तेच विचारतो, हे नरेटिव्ह हे खूप ऐकण्यात आलेलं आहे. हे नक्की काय आहे नरेटिव्ह, म्हणजे नक्की काय असतं, अर्थ काय त्याचा? कसं आहे, नरेटिव्ह म्हणजे मला काय म्हणायचंय आणि पहिला प्रश्न असा आहे की मी कोण. म्हणजे हा लोकांना वाटेल की अरे हा फारच आध्यात्मिक काहीतरी, मी कोण वगैरे, असं काय नाही. मी कोण म्हणजे माझ्याकडे लोकांनी कसं बघावं. ओके, हे पहिल्यांदा मला ठरवायला लागेल की माझ्याकडे
फक्त अग्रेसिव्ह नेता म्हणून बघावं, माझ्याकडे एक अभ्यासू नेता म्हणून लोकांनी बघावं, माझ्याकडे चळवळीतला कार्यकर्ता म्हणून लोकांनी बघावं. पहिले मी कोण आहे आणि मला कोणाशी बोलायचं हे पहिले ठरवायला लागेल. म्हणजे माझी इमेज कशी, माझी इमेज काय, पहिल्यांदा मला स्वतःला कसं लोकांसमोर आणायचंय हे ठरवायला लागेल. म्हणजे बच्चन साहेब अँग्री यंग मॅन होते ना, बरोबर आहे की बाबा अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा किंवा त्या दिवार सिनेमामध्ये जाऊन लोकांना काय म्हणतात गुंडांना मारणारा. सो माझी इमेज अँग्री यंग मॅन आहे, माझी इमेज सगळ्यांना सामावून घेणारी आहे. सो मला पहिल्यांदा माझी इमेज काय पोर्ट्रे करायची हे ठरवायला लागेल. सो नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, आता आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून जर बघायला गेलं की बाबा मला काय व्हायचंय, माझं आता पहिलं टार्गेट नगरसेवक व्हायचंय, माझं टार्गेट आमदार व्हायचंय, माझं टार्गेट खासदार व्हायचंय, मला अजून कुठली तरी निवडणूक जिंकायची. तर मला नगरसेवक व्हायचं असेल तर मला माझ्या भागामध्ये नगरसेवकाला कडे लोकांच्या काय अपेक्षा असतात, तर त्या नगरसेवक होण्यासाठी म्हणून मला माझी स्वतःची पहिले इमेज करायला लागेल. मला व्हायचंय नगरसेवक आणि मी काहीतरी राष्ट्रीय प्रश्नांवरती आणि राज्याच्या प्रश्नांवरती बोलणार असेल तर लोक म्हणतील म्हणजे हा काय कामाचा नाही. सो नगरसेवक होण्यासाठी मी लोकांमध्ये दिसतोय का, ऍक्सेसिबल आहे का. सो हा पहिला भाग आहे. सो इथून नरेटिव्ह या विषयाला सुरुवात होते. मला काय म्हणायचंय, लोकांनी माझ्याकडे काय कशा पद्धतीने बघावं हे ठरवायला लागतं. सो अशा ओव्हरऑल गोष्टींमधनं मला माझं एक चित्र लोकांसमोर उभं करायचंय. म्हणजे कसं की आपण एक उदाहरण घेऊया की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की मराठी माणूस आणि मराठी हा विषय हे घट्ट डोक्यात बसलं. हे का बसलं, कारण त्यासाठी गेली 18 वर्ष केलेली आंदोलनं, त्याच्यासाठी साहेबांनी धरलेले आग्रह, बरं ते दोन्ही पातळ्यांवरती होते. ते काय फक्त आग्रह म्हणजे काय खळखटाक नव्हता, त्याच्या पलीकडे होतं की मुंबईच्या किंवा रादर महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पुस्तकांचं प्रदर्शन भरवणं असेल किंवा खाद्य संस्कृतीच्या महाराष्ट्राची प्रमोट व्हावी, मराठीचे सगळे अंग त्याच्यामध्ये आपण अशा सगळ्या अंगांमधनं हे नरेटिव्ह घट्ट झालं की मनसे म्हणजे मराठी. बरोबर, अगदी बरोबर. असं मला जर माझं नरेटिव्ह करायचं असेल तर मला माझ्या सगळ्या अंगांनी पुढे जाऊन लोकांच्या मनात बिंबवणं म्हणजे नरेटिव्ह बिल्ड करणं. पण एक जे मला प्रश्न तुम्हाला आता, कारण का काय तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण बरेच वेळा काय होतं, मी ज्यावेळेस तुम्ही एक उदाहरण दिलंच आहे तसंच मी एखादा गॉगल घातलेला आहे, मी खाली गाडीतनं स्टाईलमध्ये उतरलो, त्याचा ज्यावेळेस मी एखादी रील करतो किंवा एखादं ज्यावेळेस ती जी मुवमेंट कॅप्चर करतो आणि मी जेव्हा ती सोशल मीडियावर अपलोड करतो तर मला लाईक्स खूप येतात. आणि मग मला असं वाटतं की हेच लोकांना अपेक्षित आहे माझ्याकडनं. ह्याचं कसं तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? कसं आहे की म्हणजे त्या दिवशी जे उदाहरण दिलं आणि आता तुम्ही म्हणालात तसं की ना, हा गुदगुल्या होण्याचा प्रकार आहे. स्वतःच्याच हाताने अंगाने स्वतःला गुदगुल्या केल्यासारखा प्रकार आहे की मी काहीतरी असं टाकतो लोकांना. म्हणजे आपण हे विसरतो की लोक सोशल मीडियावरती जसं इन्फॉर्मेशनसाठी येतात तसं एंटरटेनमेंटसाठी पण येतात. बरोबर आहे. आपण जर राजकीय म्हणजे काय कार्यकर्ता म्हणून पुढे जाणार असू तर आपण एंटरटेनमेंट लोकांसाठी होता कामा नये. आपण त्यांच्यासाठी प्रबोधन किंवा त्यांच्या उपयोगाचा आहोत अशी आपली इमेज असायला हवी. नाहीतर तुम्ही मगाशी ते फळाचं जे उदाहरण त्याच्यासाठीच दिलं होतं की तो रिकामा फळ आहे. मी ठरवायचंय की मला काय करायचंय. म्हणजे आता एक सोशल मीडियावरती आता एक यंग तरुण मुलगा सध्या खूप जोरात चाललाय की जो वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जातो, चित्रविचित्र कपडे घालतो. ते त्याचं काम आहे, बरोबर आहे. पण तुम्ही आणि तो लोकांचं निखळ मनोरंजन करतो. उदाहरण एल्विस यादव, हा बरोबर आहे, किंवा एक ओरी नावाचा एक आता ओरी आहे जो निखळ मनोरंजन करतो. आता राजकीय कार्यकर्त्यांनी ठरवायचं की माझ्याकडे लोकांनी मनोरंजन म्हणून बघावं का माझ्याकडे लोकांनी सिरियसली एक कंटेंडर म्हणून किंवा हा माणूस माझं काम करू शकतो किंवा याला मत दिलं, याच्या पक्षाला मत दिलं तर माझं काहीतरी भलं होऊ शकतं हे ठरवावं लागेल. अडचण अशी आहे की हे न कळल्यामुळे मग काय होतं की कोणीतरी एक कार्यकर्ता असतो, तो म्हणतो भाऊ थांबा आपण तुमचा व्हिडिओ घेतो बरं का. मग तो व्हिडिओ घेतो, त्याला मागे झगार झगार म्युझिक लावतो आणि ते व्हायरल करतो. त्याला 30,000 व्ह्यूज मिळतात. ते व्ह्यूज म्हणजे ते मतदान नाही, ते परसेप्शन नाही. ते परसेप्शन असं आहे की हा माझं मनोरंजन करू शकतो. म्हणजे पहिलं डोक्यातनं राजकीय कार्यकर्त्यांनी हे काढलं पाहिजे की माझ्या लाईक्स आणि माझ्या व्ह्यूज हे माझं मतदान नव्हे. नाही, अजिबात नाही. कारण हा जर भ्रम झाला ना मग त्यासाठी मग आपल्याला सोशल मीडियावरच निवडणुका घ्यायला लागतील किंवा निवडणूक आयोगाने निकष बदलायला लागतील की सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळालेल्या माणसालाच तिकीट, तो लोकप्रतिनिधी आहे. अगदी आहे. पण मला हे समजत नाही ना केतनजी, हे समजण्यासाठी, हे कळण्यासाठी म्हणून मी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे की मला कळलं पाहिजे की मी कशा लोकांसमोर गेलो पाहिजे. आज मी एक नगरसेवक म्हणून जर मला समोर जायचं असेल तर मी स्वतःला जे आपण म्हणतो की काही
माझ्यामध्ये काही बदल घडून आणायला लागतील मला, ते काय करावे लागतील? बघा, याच्यामध्ये दोन भाग आहेत. मला असं वाटतं की एक, जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया, अरे तो काय मी पण हँडल करू शकतो, तर या धारणेच्या पहिले बाहेर यावं लागेल सगळ्यांना. कारण काय आहे ना, हा खूप सिरियस जॉब आहे आणि हा फार कॅज्युअली घेण्याचा नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की ते परवाच्या भाषणातही म्हटलं तसं की इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, ट्विटर असो, युट्यूब असो, ते आपल्याकडनं पैसे घेत नाहीत. ते आपल्याला लाखो तासांचं कॉन्टेंट मी टाकत राहिलो तरी त्यांची काही ते तक्रार करत नाही. त्याच्यामुळे मला असं आपल्याला असं आणि परत सगळ्यात महत्वाचं काय आहे की मोबाईलमध्ये कॅमेरा आलेला आहे. मी स्वतःचा सेल्फी घेऊ शकतो किंवा स्वतःचा फोटो काढून घेऊ शकतो आणि ते अपलोड करण्यासाठी ते इतकं सोपं ठेवलेलं आहे की त्याच्यात काही डोकं लागत नाही. ते 2 क्लिक केल्या की माझं होतं. बिलकुल. पण ते क्लिक होणं म्हणजेच मला जमलं असं वाटणं, हा पहिला विचार डोक्यातनं काढावा लागेल की हा खूप सिरियस जॉब आहे. याला सिरियस, मी मगाशी म्हटलं तसं गांभीर्याने घेतला पाहिजे. याला एक कारण आपण समजून घेऊया की आज 18 ते 35 या वयोगटातला जो आपला मतदार, आपण आता राजकीय व्यासपीठाशी संबंधित बोलतोय म्हणून, तो जो मतदार आहे ना 18 ते 35 वयोगटातला, त्याचा पण दिवसातला 6 तास तिकडेच जातोय, सोशल मीडियावरच जातोय. आणि तो ज्या माध्यमांवर असतो, मग ते इंस्टाग्राम असेल, ते फेसबुक असेल, ते ट्विटर असेल, जिथे कुठे असेल, त्याच्यामध्ये टॉप फॉलोअर समजा जगातले काढले. नाही, आता तुम्हाला मी इथं ह्याच विषयात ते जेन झी, जेन वाय हे काय आहे म्हणजे हे सांगतो की आता समजा आपण जेन झी, जेन वाय कडे येण्याच्या आधी की हे का सिरियस आहे. बघा काय, इंस्टाग्रामवरती 66 कोटी फॉलोअर्स असलेल्या माणसाचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, तो जगातला फुटबॉलर. बरोबर. त्याच्यानंतरचे जर तुम्ही जगातल्या 25 टॉप फॉलोअर्सची यादी काढली, त्याच्यात एकही राजकारणी जगातला नाहीये. सरप्राइझिंग आहे खरं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की पॉलिटिक्स हा या जनरेशनसाठी सगळ्यात लिस्ट आवडीचा विषय, प्रायोरिटी नाहीच आहे. पॉलिटिशियन्स हा त्यांच्यासाठी मुळात आवडीचा विषय नाहीये. मुळात जिथे पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन्स किंवा राजकारणी हेच प्रायोरिटीवरच नाही, प्राधान्यच नाहीये, अगदी तिकडे माझ्याकडे लक्ष बघा, अरे बाबा मी आहे. तो वयोगट 18 ते 35. 18 म्हणजे फर्स्ट टाइम वोटर आणि 35 म्हणजे साधारणपणे ज्यांनी 4 वेळा वोटिंग केलेलं आहे. बरं, आता त्याचा जो पॅटर्न सेट झालाय तो 35 ते 40 होईल कदाचित, 45 होईल, 50 होईल, पण तो त्याच्या धारणा आता घट्ट घेऊन जातोय पुढे. या भाऊगर्दीत मला माझ्याकडे लक्ष जर वेधून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा बिझनेस सिरियसच आहे हे मान्य करून जावं लागेल. फुल टाइम तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोफेशन म्हणूनच बघितलं, तुम्हाला याच्याकडे प्रोफेशनल म्हणून बघावं लागेल. तुम्हाला लोकांना कोणाला तरी अपॉइंट करावं लागेल आणि त्यांच्या अंडरस्टँडिंग वरती ते सोडावं लागेल. असं नाही की अरे मी सांगतोय ना माझी अशीच पोस्ट टाक, हेच टाक, मलाच कळतं. म्हणजे बघा काय होतं, आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण स्वतःलाच उपाध्या लावून घेतो, साहेब, भाऊ, सम्राट. तो काळ गेला. लोक एकेरी भाषा म्हणजे मोदीजी की गॅरंटी नाही म्हणत आहेत लोक, मोदी की गॅरंटी म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे जो आपल्या बोली भाषेतला असतो, सो बोली भाषेतला काही जो कनेक्ट आहे तो येतोय का, तो जर येत नसेल तर अडचण आहे. आता मगाशी तुम्ही जे म्हणालात की जेन झी किंवा जेन वाय, काय बघा, 81ला जे जन्माला आले ते 1981 ते 1996 त्यांना जेन वाय असं म्हणतात, आणि 1996 ते 2010 म्हणजे आपल्याला मतदानाच्या अँगलनी बघायला गेलं तर साधारणपणे 2006चा वर्ग आपल्यासाठी महत्वाचा, कुठल्याही राजकीय म्हणजे पक्षासाठी किंवा त्यांच्या उमेदवारांसाठी. कारण जो 2006ला जन्माला आलाय तो आता या 24ला लोकसभा, मग येणाऱ्या विधानसभा, महापालिका सातत्याने एलिजिबल होईल किंवा त्याचं मतदान सुरू होईल. बरोबर. पहिला जो टप्पा आहे 1981 ते 1996 वाला, हा वर्ग कसा आहे की ज्यांच्या काळामध्ये टेलिव्हिजन घरामध्ये असलाच चुकून तर तो ब्लॅक अँड व्हाईट होता, ज्याला ते खटाकची बटणं होती आणि 2च चॅनल असायची, DD1 किंवा DD2. त्याच्या पलीकडे काही नव्हतं. तो पेपर वाचायचा, त्याच्यासाठी माहितीचा सोर्स हा घरामध्ये होणाऱ्या राजकीय चर्चा हा त्याच्यासाठी माहितीचा सोर्स असायचा. आपण फक्त राजकीय अँगलनीच बघायला गेलं तर त्या पिढीने ट्रान्झिशन पाहिलं की नंतर टीव्ही आला त्यांनी, पण तो टीव्ही कलर टीव्ही आला तरी सुरुवातीला मर्यादित चॅनल्स होती. मग कम्प्युटर बघितला, तो कधीतरी कॉलेजच्या आवारात बघितला, नंतर कधीतरी ऑफिसमध्ये बघितला, आणि कम्प्युटरवर शिकताना आपल्या हातनं काहीतरी डिलीट होईल किंवा बंद पडेल या भीतीने थरथरणाऱ्या प्रवास करत ती पिढी आली. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही माझीच स्टोरी सांगताय, कारण मी त्याच जनरेशनचे ना, अगदी तुम्ही अगदी हुबेहूब त्याचं वर्णन करताय सगळं.
की तसं करत करत तो आला. त्याच्यासाठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचा असतो अशी त्याची घट्ट धारणा होती. इथून सिंगल स्क्रीन्स होते आणि त्या काळात घडणाऱ्या प्रत्येक म्हणजे त्यांनी न्यूज चॅनल्स, एक न्यूज चॅनल किंवा एक बुलेटिन संध्याकाळी 7च्या बातम्या ते 70 न्यूज चॅनलचा प्रवास पाहिलेला वर्ग आहे. सो तो इन्फॉर्मेशन वाईज जरा बऱ्यापैकी त्याला माहिती असतं, त्याला 4 संदर्भ माहिती असतात, त्याला बाबरी मस्जिद घडलं म्हणजे काय हे नक्की माहिती आहे, त्याला मंडल कमिशन शब्द ऐकून माहिती असतो. सो हा जो वर्ग आहे, हा वर्ग आता जो 1981चा मी तुम्हाला म्हटला, तो आता 40-42 वयापर्यंत येऊन थांबलाय. त्यांनी 40चा टप्पा पार केलाय. बरोबर. हा वर्ग हा फेसबुकचा वर्ग आहे. अच्छा. आपल्याकडे मगाशी तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला कोणाशी बोलायचंय याच्यापेक्षा त्याला कुठे गाठायचंय हे पण समजून घ्यायला. बरोबर. तो वर्ग आहे ना, हा फेसबुक वरती जास्त वर्ग आहे. बरोबर. त्या वर्गाने इंस्टाग्रामवर यावं यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे कसं, एक ट्रेंड आला होता आता या इंस्टाग्रामवरती की तुम्ही तुमचा 21शीतला फोटो टाका. बरोबर. हा, तो का आला असेल तर मी त्याचा असा विचार केला की माणूस 21शी मध्ये त्याच्या डोक्यावर केस असतात, त्याचं पोट सुटलेलं नसतं, त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं, तारुण्यातले असतात. 40शी पर्यंत त्याची बऱ्यापैकी रया गेलेली असते. इंस्टाग्राम हे व्हिज्युअल माध्यम आहे. आता 20-22शीतली मुलं फटाफट स्वतःचे फोटो काढतात, टाकतात, अपलोड करतात आणि फिल्टर्स वापरतात आणि जरा बरा आलेला फोटो अधिक चांगला फोटो करून टाकतात. या पिढीला ती भीती असते. त्या पिढीला इकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे असं आहे की आता ही पिढी पण त्यांनी 21 वर्षाच्या फोटो टाकले, पहिल्यांदा टाकले. कित्येक लोकांनी, म्हणजे इंस्टाग्रामचा डेटाच असं सांगतो की लाखो लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा इंस्टाग्राम पोस्ट केली की हा बघा माझा 21शीचा फोटो. बर. सो आता कसं आहे, आता असे ट्रेंड्स आणले जाणार आणि याही वर्गाला इकडे आणणार आणि याही जनरेशनला हळूहळू व्हिज्युअल झालेत. आता दुसरी जनरेशन 1996 ते आत्ता 2008 पर्यंतच आपण धरूया, कारण आपण फक्त मतदान या अँगलने बोलूया. 2006 पर्यंत ही जनरेशन कशी आहे की यांनी कलर टीव्ही घरात पाहिलाय, यांच्या हातात मोबाईल 10व्या वर्षी दिसायला लागला आणि यांनी स्मार्टफोनचा प्रवास पाहिलाय. यांच्याकडे सगळे OTT यांना माहिती आहे. यांनी हे सहजरित्या ते वावरतात. आणि दुसरं असं आहे की एक पहिल्या जनरेशनला अमेरिका ही स्टार वर्ल्ड नावाच्या चॅनलवरती जर काही दिसली तर अमेरिकेतल्या गगनचुंबी इमारती आणि गाड्या घोडे हे त्यावेळेच्या कार्यक्रमांमधनं दिसल्या. ह्या जनरेशनला ते युट्यूबवरनं बघितलेत, त्यांना सगळे रेफरन्सेस माहिती असतात, त्यांना फुटबॉल माहिती असतो. पहिल्या जनरेशनला फुटबॉलमध्ये मॅराडोनाच माहिती होता, त्यांना युरोपियन लीग माहित नव्हती. अगदी. त्यांना काय दक्षिण अमेरिकेतल्या लीग्स माहित नव्हता. या पिढीला सगळं माहिती आहे. आपल्या काळात आधीच्या पिढीमध्ये फक्त टेनिस मधले 4 स्टार्स माहिती होते. आता यांना फक्त आपले जे 4 गेमच्या असं आपल्या म्हणजे आपण म्हणतो ग्रँड स्लॅम, तेच आम्हाला माहिती आहे. बरोबर. आताच्या पिढीला सगळ्या खेळातले सगळे माहिती आहे. ते NBA बघतात, ते फॉर्म्युला 1 बघतात, ते फुटबॉल बघतात. सो ही पिढी व्हिज्युअल पिढी आहे, कारण त्यांनी ते व्हिज्युअल बघितलंय. म्हणजे 2003ला ज्या वेळेला CNN वरती इराकचं युद्ध, 2001ला CNN वरती इराकचं युद्ध दाखवलं गेलं, तेव्हा ते 5व्या वर्षी पाहिलेली पिढी आहे. सो या पिढीने युद्ध पण टीव्हीवर पाहिलेली आहे. म्हणजे आपल्याकडे युद्ध आपण महाभारतामध्ये कोणीतरी बाण सोडलाय वगैरे सिरियल मध्ये पाहिलंय. सो ही पिढी जास्त जास्त अलर्ट आहे, अभ्यासू आहे. सो त्यांच्याकडे जाताना मी मगाचा जो परत मुद्दा आहे की मी गाडीमधनं उतरलो तर ते पहिला प्रश्न विचारतो, म्हणजे तुझ्याकडे गाडी हे दाखवतोयस का तुम्हाला, का तुझ्याकडे गॉगल हे दाखवतोयस मला. अगदी काय म्हणतात की कहना क्या चाहते हो. करेक्ट. ती जे वाक्य आहे ना, कहना क्या चाहते हो भाई, ते सांग मला. बरोबर. सो मगाचा परत मुद्दा की सोशल मीडिया अरे कोणीही टाकू शकतं, तर तसं नाहीये. टाकू कोणीही शकतं. रिझल्ट हवे असतील तुम्हाला तर तुम्हाला त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी बोलावं लागेल आणि स्वतःला पण डोळे उघडून बघावं लागेल. म्हणजे माझी सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असं नाही, सगळ्यांनी सगळं बघायचा प्रयत्न करा की आणि प्रश्न विचारा की हे का घडतंय. बरोबर. म्हणजे आता समजा एखादा माणूस, म्हणजे जसं 21 वर्षाचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की हा ट्रेंड का आला असेल, किंवा टाका ना कोण आहे अमेरिकेचा अध्यक्ष, काय जो बायडन आहे. जो बायडनला अजून इंस्टाग्रामवर बघा तर सही, काहीतरी वेगळं करतोय का, तो करतोय का असं गाडीतनं उतरतांचे फोटो टाकतोय का, त्याच्या मागे काहीतरी मॅडोनाचं किंवा मायकल जॅक्सनचं म्युझिक चाललंय का, नाही चाललेलं. मग ते तो का करत नसेल. मग तिथून तुम्ही खाली बघत या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
म्हणजे स्वतःलाही अपडेट करणं फार गरजेचं. स्वतःलाही अपडेट करा आणि जर तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही माणसं ठेवा आणि ते जे म्हणतील ते ऐकायचा प्रयत्न करा. बरं. म्हणजे तुम्ही म्हणताय की या क्षेत्रातल्यांनी स्वतःचा एक जो आपण म्हणतो की तुमची रेंज वाढवणं गरजेचं आहे. मग ते वाचन असो, तुम्ही इतर चॅनल्स बघितलेले असो, माहिती तुम्ही घेतली पाहिजे का, तर तुम्ही तसं रिप्रेझेंट करायला पाहिजे स्वतःला. अगदी म्हणजे तुम्ही हे फारच सुंदर पद्धतीने तुम्ही आमच्या दर्शकांना हे सगळं स्प्लिट करून सांगितलंय. आता ह्याचाच पुढचा टप्पा म्हणून मला असं विचारायचं तुम्हाला की तुम्ही जे म्हणताय की इफेक्टिव्ह यूज सोशल मीडियाचा, ह्याची तुमच्याकडे उदाहरणं काय आहेत? ओके, याच्यातनं 2 उदाहरणं आहेत. म्हणजे मी मुद्दामून आंतरराष्ट्रीय उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण आहे बराक ओबामांचं आणि दुसरं उदाहरण आहे इंडोनेशियाच्या अध्यक्षांचं. ओके, ही 2 टोकाची उदाहरणं वाटतील. एक अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचं आणि एक इंडोनेशियासारखा. ही 2 उदाहरणं एवढ्यासाठी देतो की या दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे. आणि जोको विडोडो इंडोनेशियाचे अध्यक्ष, त्यांनी ज्या पद्धतीने सोशल मीडिया वापरून ते आले, ते अख्खं मॉडेल त्यांनी बराक ओबामांचं वापरलं. म्हणजे काय तर सांगतो, इंडोनेशिया हा देश 18,000 बेटांनी बनलेला देश आहे. बरोबर. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला वाटलं की माझा प्रचार करायचा आहे, तर तो जॉग्राफिक इतकी त्यांची इतक्या लिमिटेशन्स आहेत की मी पोहोचणार कसं. बरोबर. मुळात इतके बेट आणि असं जाऊन प्रत्येकाकडे जाऊन सांगायचं किंवा पोहोचायचं हे कठीण होतं. जोको विडोडो हा माणूस एका अतिशय सामान्य घरातनं आलेला. जनरली इंडोनेशियाची हिस्ट्री अशी आहे की एकतर तुम्ही खूपच म्हणजे श्रीमंत घरातनं आलेले असावे लागतात, राजकीय घरातनं आलेले असावे लागतात, किंवा मिलिटरी, तुमच्या घरातला कोणीतरी माणूस इंडोनेशियन सैन्यामध्ये प्रमुख पदावर आहे, तर मग तुमचा राजकारणाचा मार्ग सुकर होतो. असा आतापर्यंतचा इंडोनेशियाचा इतिहास होता. 2000 बरं, हे जे जोको विडोडो नावाचे गृहस्थ आहेत ते अत्यंत सामान्य म्हणजे अतिशय सामान्य घरातनं आले. ते पुढे काय जकार्ताचे गव्हर्नर वगैरे झाले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये उडी घेतली. आता त्यांच्याकडे काही फार फंडिंग नव्हतं, काहीच नव्हतं, पण त्यांनी ठरवलं की आपल्याला सोशल मीडियाच वापरायचा आहे आणि तो सोशल मीडिया वापरताना एक कोणाचा तरी आदर्श पाहिजे. मग तो कोण, तर त्यांनी बराक ओबामांचा घेतला. कारण बराक ओबामांची पण साधारणपणे सिमिलर परिस्थिती होती की एका म्हणजे सामान्य घरातनं कृष्णवर्णीय आला माणूस आला आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. जोको विडोडोंनी काय केलं तर पहिलं म्हणजे त्यांनी प्रोफाइलिंग केलं की माझ्याकडचा मतदार कोण असू शकतो, तो कसा विचार करतो आणि तिथे काय केलं पाहिजे. तर त्यांनी त्यांच्या एक असं लक्षात आलं की माणसाला आहे ना हसरा, म्हणजे मी ज्या वेळेला मोबाईल काढतो आणि माझ्याकडे काहीतरी क्लिक करून बघतो, त्यावेळेला माझ्याकडे एक छान हसणारा, लोकांच्या मध्ये सहज मिसळणारा असा माणूस जर मिळाला ना तर मला ते बघायला बरं वाटतं. प्रसन्न मुद्रा असलेला. आणि म्हणून त्यांनी त्याच्यात एक प्रयोग असा केला की त्यांच्या टीमला त्यांच्या बरोबर आहेत ना ते दिवसाचे 18 तास बिहाइंड द सीन्स कॅमेरा घेऊन फिरायचे. आणि काही नाही, म्हणजे तो माणूस बाबा लिहितोय काहीतरी, विचार करतोय, बोलतोय, समजा त्यांच्या मुलाबरोबर खेळतोय, एखाद्या कलिग बरोबर खेळतोय, पटकन त्याला कोणीतरी चिमटाच काढतोय, अशा असंख्य व्हिज्युअल्स मधनं त्यांनी व्हिडिओज तयार केले आणि ते लोकांपर्यंत पाठवायला सुरुवात केली. सो पहिल्यांदा असं लोकांना असं जाणवलं की अरे हा आपल्यातलाच आहे, रिलेट करता आलं की हाही काय आपण जसं खातो तसंच खातोय, हाही सामान्य टेबलवरच बसतोय, हाही आपल्यासारखेच कपडे घालतोय. सो ह्याच्यामुळे पहिल्यांदा असं झालं की लोकांना हा आपल्यातला वाटला, अरे हा आपलाच आहे की, आणि हा माणूस आहे मुळात. म्हणजे काय की हा राजकारणी म्हणजे कोणीतरी देव किंवा असं काही नाहीये, सामान्य आपल्याबरोबरच आहे. आणि ह्या इमेजचा त्यांना प्रचंड फायदा झाला. हेच मॉडेल होतं काय अमेरिकेमध्ये बराक ओबामा यांचं. बरोबर आहे. अमेरिकेमध्ये बराक ओबामांच्या कॅम्पेन मध्ये काय होतं तर त्यांनी होप दिली लोकांना की आपल्याला सगळं परत मार्गावर आणता येईल, आशा की बाबा तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. पण आता मी नुसतं म्हटलं की अरे सगळं छान होईल, मी करतो तुमच्यासाठी, तर त्यांचं कॅम्पेन होतं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करूया. म्हणजे पहिलं त्यांनी टुगेदर वी कॅन एकतर ती त्यांची धारणा होती. आणि दुसरं महत्वाचं त्यांनी परत तिथे पण एक तत्व हेच ठेवलं की मी तुमच्यातला आहे. म्हणजे बराक ओबामा हे सामान्य घरातनं आलेला एक माणूस राष्ट्राध्यक्ष होतो. याच्या आधीचे जे काही अध्यक्ष असतील, डेमोक्रॅट्स असतील किंवा रिपब्लिकन असतील, त्यांच्याकडे एक पार्श्वभूमी होती. ते सगळे काय म्हणतात राजकीय पार्श्वभूमी जरी होती किंवा त्यांच्या मागे प्रचंड मोठमोठ्या लॉबीज कार्यरत होत्या, अशी कुठलीच शक्यता यांच्याकडे
बरोबर, कॉर्पोरेट लॉबीज होत्या. अशी कुठलीच शक्यता नसलेला एक माणूस राष्ट्राध्यक्ष कसा होतो, तर त्यांनी हे दाखवलं. तो परत तोच मुद्दा आहे की गाडीतनं उतरून तुम्ही स्वतःचे व्हिडिओज टाकण्याच्या ऐवजी तुमच्यातला साधेपणा काय आहे हा तुम्ही दाखवा. तो लोकांच्याकडनं आला तर जास्त बरा. म्हणजे साधेपणा दाखवण्यासाठी पुन्हा असं नाही की बाबा मी मांडी घालून काहीतरी कुठेतरी शेतात जेवतोय, त्याचा अशा अँगलनी फोटो काढा की जो फोटो तुम्ही काढून टाकलाय असं वाटलं नाही पाहिजे, तो सहज आलेला दिसला पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने तुमच्या जीवनशैलीतला तो एक भाग आहे. हा भाग आहे. म्हणजे असं वाटलं पाहिजे की बाबा मी नॉर्मली चहाच्या कट्ट्यावर जातो आणि तिथे पितो आणि कोणीतरी सहज फोटो क्लिक केलाय आणि ती कॅन्डिड मुवमेंट वाटली पाहिजे. आता माझी एक नजर वरती आहे की अरे निघालाय ना नीट फोटो आणि तो पहिले फोटो मागवायचा, हे नसलं पाहिजे. सो आपला मुद्दा असा की समजा राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी सुद्धा जर ठरवलंय की बाबा मला माझ्या पदाधिकाऱ्याला मोठं करायचंय, त्याला निवडणुकीच्या रिंगणात आणायचंय, तर त्याची सहजता जितकी कॅप्चर करता येईल तेवढी करा. आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी ती जितकी नॅचरल दाखवता येईल तेवढी दाखवा. कारण आता लोकांना तो ऍटिट्यूड किंवा हे याच्याबद्दल मनोरंजन असेल पण प्रेम नाही, अकस झालं, त्याच्याबद्दल रागच आहे. हा बघतील आणि हसतील, म्हणजे परत व्ह्यूज मिळाले मला, अरे आपल्या याला 70,000 व्ह्यूज आहेत बरं का बाई, ओके घे ते 70,000 व्ह्यूज, ते मतदान नाही. मला वाटतं ह्याच्याच बरोबरच पुढचा मला एक तुम्हाला विचार, तुम्ही आता विविध जे प्लॅटफॉर्म्स म्हणले जातात तर त्याच्या संदर्भात तुम्ही जरा थोडंसं विश्लेषण करून सांगा की फेसबुकवर काय केलं पाहिजे, इन्स्टावरती काय असलं पाहिजे, ट्विटर कसं वापरलं पाहिजे, आणि मला वाटतं कंटेंट वाईज ह्याच्यावरती आपण काय पोस्ट केलं पाहिजे. राजकीय कार्यकर्त्याला जर त्याच्या निवडणुकीच्या राजकारणात उतरायचं असेल किंवा त्याच्या पदाधिकाऱ्याला पोचवायचं असेल तर 3 माध्यम आहेत. परत एकदा फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम. तर फेसबुक मी म्हटलं तसं की आता साधारणपणे 35 ते 55 वयोगटातल्या लोकांचं ते माध्यम आहे. याचा अर्थ त्याच्यापेक्षा लहान वयातली लोक नाहीत असं नाही, ती आहेत पण ती तिथे फारशी सक्रिय नसतात, जास्त प्रमाणात नसतात. आता फेसबुकवर लोक काय येतात, तर फेसबुक हे साधारणपणे फॅमिलीच्या रिलेट्सच्या सारखं झालेलं आहे की माझ्या आठवणी, माझ्या काही छोट्या मोठ्या अचिव्हमेंट्स ह्या टाकायच्या आणि त्या माझ्या आसपासच्या लोकांनी बघितल्या आणि मला तिथे लाईक आला, हे बघण्यासाठी लोक फेसबुक वरती येतात. सो तुम्हाला आता समजा राजकीय कार्यकर्ता असेल तर फार पर्सनल टच असणाऱ्या गोष्टी तिथे जर पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी फेसबुक हे माध्यम आहे. आता राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी फेसबुकचा वापर काय करावा असं जर म्हटलं तर मी काय काम करतोय आणि ते जर मला पोहोचवायचं आहे तर मला माझा टार्गेट, म्हणजे आता मी समजा एक नगरसेवकासाठी इच्छुक आहे तर मला माझ्या प्रभागाचा नावाचं एक पेज मी बनवलं, किंवा मी विधानसभेसाठी इच्छुक आहे तर मी माझ्या विधानसभेचं एक पेज बनवलं. तिकडे माझ्या प्रभागातली लोक कशी मला जोडली जातील हे बघणं, त्या पेजला त्याच्यासाठी लाईक्स मिळवणं किंवा त्यांच्यापर्यंत माझा कॉन्टेंट कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करणं. आणि फेसबुकवरती साधारणपणे मी काय काम केलं, आज मी याला भेट दिली, त्याला भेट दिली, त्याला भेट दिली. म्हणजे कसं आहे की राजकीय कार्यकर्त्याकडनं अपेक्षित काय असतं की तुम्ही भरपूर फिरलं पाहिजे, तुमचा जनसंपर्क पाहिजे. बरोबर. आता जनसंपर्कामध्ये आज मी काय आलो, समजा आता आज आपण पुण्यात हा इंटरव्ह्यू करतोय, मी शिवाजीनगरमध्ये या भागात आलो, मग आज मला तिथे संतोष पाटील भेटले तर संतोष पाटलांचा फोटो टाकला, त्यांचं नाव टाकलं, आज मी यांच्या घरी गेलो, हे गेलो. सो तुमचा पोहोचवण्यासाठी आणि याच्यासाठीचं फेसबुक हे एक माध्यम आहे. इंस्टाग्राम हे कम्प्लीट व्हिज्युअल माध्यम आहे. 30 सेकंदामध्ये मला माझी स्टोरी सांगायची. मग स्टोरी काही असू शकते की मी काय काम केलं किंवा माझ्याबद्दलच्या लोकांच्या भावना काय आहेत, किंवा मी काम केलं असं मी स्वतःच्या तोंडाने सांगण्याच्या ऐवजी मी लोकांकडनं ते काही करून घेतलंय का, पण ते सुद्धा अगदी मारून मुटकून केलेलं लोकांना लक्षात येतं. नैसर्गिक पद्धतीने आलं पाहिजे. आणि इंस्टाग्राम वरती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये यायला पाहिजे. जसं मी म्हटलं तसं की स्टोरी वेगळी असेल, की जसं शालिनी ठाकरेंचं मी एक उदाहरण दिलं, बरोबर, की बाबा त्यांनी त्या व्हिजिबल झाल्याच ना. आज समजा त्या व्हिडिओला काय 50,000 व्ह्यूज आले असतील तर त्याच्यातल्या नॉन मनसे 50,000 पैकी समजा एक 25,000 लोकांनी बघितलं असेल तर त्या पोहोचल्या. बरोबर. ओके. आपल्या इकडचे अनेक चांगले नगरसेवक आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधले की ज्यांनी उत्तम कामं केलेली आहेत, की त्या कामांच्या बद्दलचे त्यांनी तिथे व्हिडिओज टाकले. आणि तुमची जी काही म्हणजे आता आपण एक थोडस इतर पक्षातलं एक उदाहरण घेऊया की नरेंद्र मोदींनी आता जाऊन समुद्रामध्ये खाली जाऊन त्यांनी स्कुबा डायव्हिंग केलं. बरोबर. तर ते स्कुबा डायव्हिंग साठी त्यांनी लोकेशन कुठलं निवडलं तर द्वारका. म्हणजे परत काय की मी सनातन धर्माचा
कट्टर समर्थक आहे, पुरस्कर्ता आहे. सो मला माझं तेच नरेटिव्ह पुढे नेण्यासाठी त्यांनी द्वारका निवडलं, त्यांनी तारकर्ली निवडलं नाही किंवा त्यांनी देशातलं इथलं म्हणजे त्यांनी त्यांच्या मतदाराशीची नाळ तुटून नाही दिली. सो मुद्दा परत मगाशी म्हटलं तसं की तुमचं नरेटिव्ह काय आहे, तुम्हाला काय म्हणायचंय, त्याच्याशी सुसंगत, त्याच्या जवळ जाणारं मला खालपर्यंत जायचं. म्हणजे आता इंस्टाग्राम वरती माझं म्हणणं असं आहे की समजा तुमच्या गावातल्या एखाद्या, तुम्ही ग्रामीण पदाधिकारी आहात, तुम्ही गावातल्या एखाद्या यात्रेला गेला तर त्या यात्रेचा छान व्हिडिओ करा, त्याच्यामध्ये लोक दिसू दे, त्याच्यात तुम्ही त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करताना दिसू दे, आणि मग तिथे तुम्ही एखादं मागे गाणं लावून काही चालवलं तर ते दिसू शकतं. किंवा तुम्ही जाताय, तुम्हाला एखादा शेतकरी भेटला, एखादा काय म्हणतात की विद्यार्थी भेटला की जो सायकलवरनं चाललाय, त्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करताय, त्याच्याशी बोलताय, तुम्ही एखाद्या माणसाच्या कामासाठी प्रशासनाला धारेवर धरताय, तर ते लोकांना आवडू शकतं. पण त्याच्या पलीकडे माझं व्यक्तित्व, मी कसा दिसतो, मी कसा चालतो, मी कसा हे करतो, या गोष्टी जर तुम्ही दाखवायला गेलात तर त्या नाहीत. आता राहिला ट्विटरचा प्रश्न. ट्विटर हे माध्यम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरा थोडंसं दुर्लक्षित माध्यम आहे असं मला नेहमी जाणवत आलेलं आहे. मी अगदी तुम्हाला विचारणारच होतो, कारण का बरेचसे आपले नेते अजून ट्विटरवरती नाहीयेत याला, आणि ट्विटरवरती असायलाच हवं. याच्या मागचं सिंपल कारण आहे की म्हणजे सगळ्या बघा, प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याची इच्छा असते किंवा पदाधिकाऱ्याची की बाबा माझं म्हणणं हे वर्तमानपत्रात यायला हवं, माझं म्हणणं टेलिव्हिजनवर यायला हवं. तर पूर्वी काय होतं, पूर्वी पत्रकारांच्या फौजा असायच्या, आता चॅनल्समध्ये संख्या कमी होत गेली आहे. बरोबर. लोक काय बघतात, मला काहीतरी, मी एखादा माझा एक कोट टाकला, तो कोट मी समजा ट्विटरवर टाकला आणि मी सगळ्यांना टॅग केलं, काय 10 वर्तमानपत्रांना टॅग केलं, यांना टॅग केलं, तर त्यांच्याकडे सुद्धा 24 तास त्यांना कॉन्टेंट हवा असतो. बरोबर आहे. तो कॉन्टेंट जर रेडीमेड त्यांना देत असेल ना, तर त्यांना तो हवाय. मला त्यांना माझ्याकडे येण्यामध्ये किंवा तुमच्याकडे येण्यामध्ये वेळच नाहीये आणि तेवढे त्यांच्याकडे रिसोर्सेस पण नाहीयेत. मग त्यासाठी ट्विटरवरती तुम्ही यायला हवं. ट्विटरवरती तुम्ही दुसऱ्या अजून एका कारणासाठी यायला हवं की तुमचं म्हणणं हे समाजातल्या एका इंटेलेक्च्युअल वर्गाला कळतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याकडे एक वर्सोवामध्ये आपले एक शाखाध्यक्ष आहेत. तेव्हा ते शाखाध्यक्ष होते, आता सध्याचं पद माहित नाही मला, प्रशांत राणे का असंच नाव आहे त्यांचं. तर ते वर्सोव्यात राहतात, म्हणजे सगळा उच्चभ्रू काय म्हणतात उच्च शिक्षित वर्ग आहे. पण त्या माणसाचा तो माणूस ऍक्सेसिबल असतो कधीही, तो खूप छोटे छोटे त्यांचे प्रश्न सोडवतो. तर त्यांच्या कामाला काय म्हणजे त्यांचं कौतुक करणारे ट्विट्स हे व्हेरीफाईड अकाउंट्स, म्हणजे त्या भागातले टेलिव्हिजन सिरियलचे ऍक्टर्स असतील किंवा हे करतात, ते MNS अधिकृतला टॅग करतात की बघा तुमच्या माणसाची दखल घ्या. सो आता काय आहे की एखाद्या चांगल्या सुशिक्षित माणसाने जर ट्विट केलं तर आसपासच्या 100-200 त्याला फॉलो करणाऱ्या लोकांना दिसतं की अरे वा, हा कार्यकर्ता चांगला आहे. सो ट्विटर हे माध्यम दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि ट्विटर का यावं, तर ट्विटरवरती तुम्हाला माहिती मिळण्याचे चांगले साधनं आणि रिसोर्सेस असतात. म्हणजे आता आपल्याकडे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक नेते आहेत की अनिल शिदोरे सर, ते रोज एक विषय मांडतात. कुठला तरी आज काय हिंदूमध्ये अशा विषय आलाय, तो विषय आलाय. जोपर्यंत राजकीय कार्यकर्त्याला अनेक विषयांचं, माझं शहर, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य आणि माझा देश, या सगळ्या पातळ्यांवरच्या विषयांचा अंदाज आणि अभ्यास असणार नाही तोपर्यंत त्याचं म्हणणं, एक्सप्रेशन हे ऐकावं अशा पातळीवर असूच शकणार नाही. मला वाटतं ह्याच्यामुळेच घाबरतात का काय ट्विटरवरती यायला, कारण का तेव्हा सिरियस माध्यम आहे म्हणून असं एक त्याचं परसेप्शन आहे. पण ना हे बदललंय बघा. काय ज्या वेळेला आज ट्विटरवरती 27 कोटी भारतीय लोक फॉलोअर्स आहेत, म्हणजे भारतीय फॉलोअर्सची संख्या 27 कोटीच्या आसपास आहे, जी साधारणपणे 2015ला 5 कोटीच्या आसपास होती. म्हणजे ही संख्या 7-8 वर्षात 5 पट झाली. ती का झाली? ती ना, पूर्वी काय व्हायचं, ट्विटर हे फक्त इंग्रजी बोलता येणारे आणि लिहू शकणाऱ्यांचं माध्यम असं होतं. आता उलट झालंय. आता जर तुम्ही ट्विटरवर गेलात तर भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि ट्विटरची पण इच्छा आहे की तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त व्हा. सो आता जर तुम्ही बघाल तर भरपूर लोक मराठीमध्ये व्यक्त होणारी माणसं आहेत की जी वेगवेगळ्या विषयांवरती व्यक्त होतात. कोणी उद्योजकतेवरती होतं, कोणी काय फिटनेसवरती होतं, अजून कोणी कुठल्या विषयांवरती होतं. आणि ते आपल्या, म्हणजे आपण आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मराठीमध्ये होऊन ट्विटरवरचे असे स्टार्स झालेले आहेत की ज्यांना लाखो फॉलोअर्स आहेत.
सो असं काहीच नाहीये की तुम्ही तुम्हाला समजा असं वाटत असेल की ट्विटर म्हणजे तुम्हाला म्हणजे अगदी, आपल्या अगदी. हा, प्रेक्षकांना बरोबर. असं वाटत असेल की दर्शकांना. ट्विटर हे फक्त इंग्रजी आणि असं माध्यम आहे, तर नाही. उलट जितकं रिजनल भाषेमध्ये तुम्ही व्यक्त व्हाल त्याच्यावरती डायलेक्ट आणाल काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं एक वाटतं की तुमची भाषा, तुम्ही ज्या प्रांतामधनं येता ती भाषा, बोल बिडू नावाचं जे एक युट्यूब चॅनल आहे, जे मला असं नेहमी वाटतं की स्टोरी टेलिंग साठी बघावं. विषय छोटा असतो पण भाषा ही त्यांची असते. बरोबर आहे. म्हणजे ती कोल्हापूरकडची भाषा असते, ती कधी कधी त्या अँकरची वैदर्भीय भाषा असते, उत्तर महाराष्ट्रातली भाषा असते. सो तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त व्हा. म्हणजे भाषा शैली ही ती स्थानिक तिथल्या ती असते. सो तुम्हाला ट्विटर जरी वापरायचं असेल तर तुम्ही तसं व्यक्त होऊ शकता. सो परत म्हणजे ह्या सगळ्याला समअप करायचं तर ही 3 माध्यमांवरती एकच कॉन्टेंट टाकणं हा पण एक फार चुकीचा प्रकार आहे. की बाबा इंस्टाग्रामवर पण तेच फोटो टाकले, फेसबुकवर तेच नाही. फेसबुक कोण बघतंय, त्याला ज्याला टार्गेट ग्रुप म्हणतो किंवा मला कोणापर्यंत पोहोचायचंय, सो तो कोण बघतोय, त्याला काय आवडतो, तो कसा विचार करतो, त्या गोष्टी फेसबुकवर टाका. इंस्टाग्राम वरती समजा म्हणजे आताची जनरेशन, मी म्हटलं तसं की 18 ते 35 ची जनरेशन आहे, त्यांची आवड काय आहे, त्यांचे चॉईसेस काय आहेत, त्या पद्धतीने तो कॉन्टेंट तिकडे टाका. त्याला व्हिज्युअल आवडतं, त्याला 30 सेकंदामध्ये स्टोरी सांगितलेली आवडते, कारण त्यांनी 3.5 तासाचा सिनेमा पाहिलाच नाही, तो 2020 बघतो. सो त्याला 30 सेकंदातली स्टोरी, मॅगी जनरेशन, 2 मिनिट जनरेशन आहे. आणि मग ट्विटरकडे येत असाल तर तुम्हाला माहितीये की बाबा आज काय आहे. समजा मी भले उत्तर महाराष्ट्रात असेन, विदर्भात असेन, कोकणात असेन, वर्तमानपत्र पण डिजिटल गेलेली आहेत. आज त्यांची पण ट्विटर हँडल्स आहेत, त्यांच्या पण वेबसाईट्स आहेत, तिथे तुम्हाला पोचावं लागेल. कारण आता छापील वर्तमानपत्रांचा खप दिवसेंदिवस कमी होतोय आणि वाढतोय हा सगळा डिजिटलचा. सो त्या डिजिटल वाल्यांनी तुमची दखल घ्यायची असेल तर तुम्हाला ट्विटरवर यावं लागेल. तुम्हाला त्यांच्या हँडलला टॅग करावं लागेल. किंवा महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, पुढारी, जे काय असेल ते चॅनल्स असतील, तुम्ही टॅग करायला सुरुवात करा, तुम्ही कॉन्टेंट द्या, तुम्हाला लोक स्वीकारणार. मला वाटतं अगदी तुम्ही आता हे जे सांगितलं त्याच्यामुळेच तुम्ही मगाशी म्हटले की प्रोफेशनलिझम तुम्ही हायर करावं लागेल आणि माणसं ठेवावी लागतील ज्यांना सिरियस पॉलिटिक्स करायचंय. बरोबर ना? ज्यांना निवडणूक जिंकायची आहे असं वाटतंय आणि ज्यांना असं वाटत नाहीये की असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं ज्यांना वाटत नाहीये, माझा पक्ष मला सर्टन मतं मिळून देईलच, पण त्याच्या पलीकडच्या मतांची बेगमी मला माझीच करावी लागणार आहे आणि त्यासाठी मला मतदारांना आणावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी त्याला सिरियसलीच घ्यावं लागेल. म्हणजे जसं ग्राहकाला गृहीत धरू नये तसं मतदारालाही गृहीत आता धरून चालणार नाही. बरोबर. म्हणजे आता तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने सांगितले की टार्गेट ऑडियन्सेस हे कसे असले पाहिजेत, तिन्ही जे वेगवेगळे आपले प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे. आता मला वाटतं तुम्ही एक असं असतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो डूज अँड डोंट्स, असं तुम्ही सोशल मीडियाबद्दल काय सांगाल? की काय आहे ना, एक खूप मोठा गैरसमज सगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असतो की भाई आपण उत्तर दिलं बरं का त्याला, आणि मग ते उत्तर देता देता ते ट्रोलिंगकडे जातं. म्हणजे बिलो द बेल्ट काहीतरी कॉमेंट करणे, शिव्या देणे, समोरच्या पक्षातल्या नेत्यांचा एकेरीत उल्लेख करणे, त्यांच्याबद्दल काहीतरी हीन शब्दात बोलणे आणि मग त्याचे स्क्रीनशॉट्स एकमेकांमध्ये पाठवणे. सो डोंट्स पासून आपण सुरू करूया असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे चुकूनही या ट्रोलिंग किंवा एखाद्याच्या बद्दल कोणी असेल, मग ते त्या समोरच्या पक्षातल्या नेत्याबद्दल असेल, तुमच्या पक्षातल्या तुमच्या कॉम्पिटिटर बद्दल असेल, कोणाही बद्दल असेल, या हीन पद्धतीच्या ट्रोलिंग पासून पहिल्यांदा राजकीय कार्यकर्त्यांनी लांब राहिलं पाहिजे. त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण असं एक विचार करा की उद्या तुमच्या बरोबर एक मित्र आहे आणि जो सारखा गलिच्छ शिव्या देतोय, तर तुम्हाला त्याची कंपनी एका मर्यादेपलीकडे आवडेल का? तर नाही आवडणार. तसंच सोशल मीडियावरती आहे की जर मी सारखा कोणाला तरी ट्रोल करतोय, काहीतरी शिव्या देतोय किंवा सारखं निगेटिव्ह बोलतोय, तर माझा प्रेक्षक मी गमावतोय. म्हणजे जो मी वारंवार म्हणतोय की तुमचा TRP आहे हा, तुम्हाला तुमचा प्रेक्षक, तुमचा माणूस तुमच्याकडे होल्ड करून ठेवायचा आहे. आज समजा असं धरून चला मी ट्विटरवरती आहे आणि माझ्याकडे 200 लोक मला फॉलो करतात, त्याच्यातले त्या 200 लोकांच्या समोर माझी इमेज जर मी फक्त निगेटिव्ह बोलणारा, शिवीगाळ करणारा असेल तर ते मला फॉलो करणार नाहीत. आणि मग ज्या वेळेला मी काहीतरी चांगलं सांगायला जाईन त्यांना की अरे माझ्या नेत्यांनी आज असं काम केलं, माझ्या अध्यक्षांनी हा संदेश दिलाय, तो बघणार नाही. कारण त्याच्या लेखी आपण म्हणजे हे शिवीगाळ करणारे, हे करू नका. दुसरं याच्यात भाग काय माहितीये की आता एक म्हणजे
एक ज्याला आपण विंडिक्टिव्ह राजकारण सुरू झालंय असं म्हणायला हरकत खुनशी राजकारण. खुनशी राजकारण सुरू झालंय की आज मी सत्तेत असतो, आज मग माझ्याकडती समोरच्याकडचे कोणीतरी वाटेल तसं जहरी शब्द म्हणजे अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका करतात, हे करतात, माझ्याहीकडनं प्रत्युत्तर होतं. पण मी सत्तेत असल्यामुळे मी समोरच्याला दाबू शकतो आणि माझ्या लोकांना संरक्षण देऊ शकतो. पण जसं राजसाहेब नेहमी त्यांच्या भाषणात म्हणतात की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही. सो मी कधीतरी सत्तेचा पाय उतार होईल आणि समोरचा जेव्हा येतोय ना त्यावेळेला तो पहिल्यांदा सोशल मीडियावरती मला कोणी ट्रोल केलं, माझ्या कुटुंबाला कोणी ट्रोल केलं, माझ्यावरती कोणी गलिच्छ टीका केली त्यांची यादी करतो, त्यांच्यावरती लिगल केसेस होतात, त्यांना काहीतरी शिक्षा सहन करावी लागते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की फक्त राजकीय कार्यकर्ता होऊन तुमचं पोट भरू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी नोकरी धंदे करत असता, व्यवसाय करत असता. आज समजा तुम्ही नोकरी धंदे करताय, असं नोकरी करताय असं आपण गृहीत धरू की कोणी म्हणजे जो कोण राजकीय कार्यकर्ता असेल तर आता कंपन्या नोकरीवर ठेवताना फक्त बायोडेटा बघतच नाही, ते कागदाचा तुकडा ओके म्हणतात, थँक्यू फाडून टाकून देतात. पहिल्यांदा त्या माणसाचं सोशल प्रोफाइलिंग करतात की हा माणूस बाहेर कसा आहे, याची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हा काही गलिच्छ बोलतोय का. कारण जर तो बाहेर कोणाला तरी बिंदास ट्रोल करत असेल तर हा माझ्या स्टाफला पण करेल, त्याच्या सहकाऱ्यांना करेल आणि म्हणजे त्याच्या उदरनिर्वाहावरती तो प्रश्न येऊ शकेल, उदरनिर्वाहावरती त्याचा प्रश्न येऊ शकतो, त्याच्या व्यवसायावरती त्याची गदा येऊ शकते. सो हा विचार करताना एक इंग्लिशमध्ये शब्द आहे डिजिटल फुटप्रिंट, म्हणजे थोडक्यात मी माझं काही ना काहीतरी ठसे उमटवून जातोय आणि बरं मी ते डिलीटही करेन. म्हणजे बघा आता आपल्याकडे आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा माणूस तिकडे जातो, तो तिकडे जातो, तो तिकडे जातो. तो जेव्हा तिकडे असतो तेव्हा तो समोरच्यावर वाटेल ती टीका करतो, त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो, हे करतो ते करतो आणि अचानक एका रात्रीत तो तिकडे जातो. मग तो एक हुशारी, त्याला असं वाटतं मी एक हुशारी केलेली आहे की मी सगळं डिलीट केलं. अरे बाबा पण तू डिलीट केलंस, लोकांच्याकडे मेमरीत आहे, त्यांच्या स्क्रीनशॉट्स मध्ये ते ठेवलेले. मग हे स्क्रीनशॉटचं एक सुरू होतं की तू काय बोलला, श्रृंखला चालू होती, त्याची श्रृंखला सुरू होते, त्याची चेन सुरू होते. सो आपण जे आज टाकणार आहोत ते इथे कायम राहणार आहे. बरोबर आहे, आज राहील, 5 वर्षांनी राहील, 10 वर्षांनी राहील. आणि असाही विचार करा ना, म्हणजे अजून 25 वर्षांनी 50 वर्षांनी तुमच्या नातवंडांनी बघून म्हटलं की अरे माझे आजोबा तर शिवराळ होते, लोकांना घाणघाण शिव्या द्यायचे फेसबुकवरती, ते कसं वाटेल. सो राजकारणाचा म्हणजे तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही काय उदाहरण सेट करता. म्हणजे जसं राजसाहेब प्रत्येक वेळेला म्हणतात की राजकारणात लोकांनी का यावं ह्याचं उत्तरच त्यांना मिळत नाही. कारण ते म्हणतात रोज हे जर एकमेकांना शिव्या देणं आणि गलिच्छ काहीतरी बोलणं हेच असेल तर मला हे नको, यायचंच नाही. सो जर खरंच वाटत असेल तो पहिला डोंट, म्हणजे महत्वाचा डोंट हाच आहे. आता डूज मध्ये मी म्हटलं तसं की पहिलं म्हणजे सगळ्यांनी कंपल्सरी या 3-4 माध्यमांवरती या आणि ना लोकांना म्हणजे कॉन्टेंट काय आवडतो तर लोकांना होप आवडते, लोकांना आशा आवडते, बरोबर, पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात. तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह कामं करा, ती लोकांपर्यंत पोहोचवा, कन्स्ट्रक्टिव्ह करा. टीका करायची असेल तर ती करा, पण त्या टीकेलाही एक मर्यादा असू दे आणि त्यालाही एक काहीतरी पातळीवरती जाऊनच त्याची टीका असायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे तुमचा कॉन्टेंट. म्हणजे आता असं आपण बघूया की राजसाहेब एखादं ट्विट करतात, तर ते ट्विट त्याला जेवढं ट्रॅक्शन मिळतं किंवा त्याला जेवढी व्ह्युअर्स येतात, त्याला जेवढी एंगेजमेंट असते तेवढी महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला नसते. याला कारण असं आहे की तिकडे ते जे शब्द वापरतात, तिथे ते जे काही विचार पोहोचवतात तो इतका चोख आणि इतका अचूक असतो. सो कुठलंही म्हणजे करताना, म्हणजे बघा त्यांची सभा जर तुम्ही बघाल तर ते कशा पद्धतीने पोडियम जिथे असतो ते काय पद्धतीने मांडतात. म्हणजे लावरे तो व्हिडिओ हे बहुतेक गेल्या 50, 60, 70 वर्षाच्या इतिहासातली सगळ्यात वादळी कॅम्पेन होती की जी लोकांच्या लक्षात राहिली. सो ते स्टोरी टेलिंग. सो तुम्हाला चांगली स्टोरी सांगता आली पाहिजे आणि ती कमी शब्दात आणि सडेतोड पद्धतीने मांडता आली पाहिजे. सो हा डूज आहे. पहिलं म्हणजे या, आणि सगळ्यात म्हटलं तसं की जर तुम्हाला हे जमत नसेल तर योग्य माणसं तिथे नेमली पाहिजे तुम्ही. बरं, आता मला असं पुढचा असा मला प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला की राजकारणामध्ये म्हणजे पक्षातले आपल्याही आणि इतर पक्षातले वेगवेगळ्या स्तरांवरती पदं नेमली जातात. तर एका जिल्हाध्यक्षांनी काय करावं, शाखाध्यक्षांनी काय करावं, नेते जे असतील म्हणजे हायरार्की जी आपण म्हणतो, तर ह्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, काय त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स आहेत का? अर्थात आहेत व्हेरिएशन्स. पहिलं म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की मी कोण कुठला हा पहिला प्रश्न, की समजा आता आपण असं धरून चालू की मी शाखाध्यक्ष आहे,
तर शाखाध्यक्षाचं माझ्या मते म्हणजे शाखाध्यक्ष हा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शाखाध्यक्ष हे पद आहे, इतर ठिकाणी काही वेगळं असेल. अगदी. पण शाखाध्यक्षाचं काम काय असायला हवं की बाबा मला आता म्हणजे शाखाध्यक्ष हा साधारणपणे एका नगरसेवकाच्या वॉर्ड पुरता मर्यादित त्याचं कार्यक्षेत्र हे ते मर्यादित असतं. बरोबर. सो या भागामधल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय काय माध्यमं वापरता येईल, तर मला व्हॉट्सअप वापरता येईल, मला काय फेसबुक वापरता येईल. मग त्या लोकांची यादी, ती लोक आहेत का फेसबुकवर, त्यांचे व्हॉट्सअप आहेत का. पण व्हॉट्सअपवरती पण उठून त्यांना रोज सकाळी सगळंच पाठवू नका, लोक बघणार नाहीत, ते स्पॅम म्हणून आपल्याला ब्लॉक करतील. अचूक आणि मोजकंच पाठवायचं. सो शाखाध्यक्षाचं काम असं असेल की त्यांनी खालच्या पातळीवरती काय कामं चालली आहेत, किंवा आज आम्ही हा कार्यक्रम घेतोय, किंवा राजसाहेब एखाद्या विषयावर त्यांनी खूप महत्वाची भूमिका मांडलेली आहे, ती भूमिका पोहोचवणं आणि त्या भागामधल्या लोकांविषयी पोहोचवणं. मग त्याच्यापेक्षा एक वरचा येतो शहर अध्यक्ष. तर बाबा शहरातल्या विषयांवरती काय चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आमची भूमिका काय आहे, आम्ही आंदोलन घेतोय किंवा कुठला विषय प्रशासनाकडे नेतोय, ह्या गोष्टी सातत्याने सांगणं. आता आज आपण काय म्हणतात की अपोजिशनची स्पेस म्हणजे त्याला एक सकारात्मक विरोधक असं आहोत. सो त्याविषयी शहरातल्या प्रश्नांविषयी बोलणं. जिल्हाध्यक्षाचं काम असं आहे की जिल्ह्यातले प्रश्न आणि त्याच्या अंडर येणारे जे काही शहराध्यक्ष असतील किंवा अजून त्यांच्या गोष्टी पोहोचवणं, आणि नेते किंवा या लेवलच्या लोकांनी राज्य पातळीवरचे प्रश्न मांडणे हे करणं. कारण परत असंच आहे ना की माध्यमं ज्या वेळेला बघतात ह्या सगळ्या हायरार्कीकडे, म्हणजे समजा एक जिल्हा आहे, आता एक समजा धरून चला की जळगाव जिल्हा आहे किंवा यवतमाळ आहे, काय अमरावती आहे, लातूर आहे, तिथल्या जिल्हाध्यक्षाच्याकडे त्या जिल्ह्यातल्या वर्तमानपत्राचं किंवा माध्यमांचं लक्ष असणार आहे की तो काय बोलतोय, मग तो तिथे पक्षाची कुठल्या विषयावरची भूमिका मांडतोय. त्यांनी राज्य पातळीवरचा जो प्रवक्ता असेल आणि त्यांनी राज्य पातळीवरचं काहीतरी मांडलं तर ठीक आहे, पण त्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा माझ्या प्रश्नांसाठी हा बोलतोय का. बरोबर. समजा असं धरून झालं की त्या भागात आता दुष्काळाचा प्रश्न आहे, काय चारा छावण्यांचा प्रश्न आहे किंवा अजून काही आहे, तर हा माझ्या प्रश्नांवर किती बोलतोय, एवढंच त्या लोकांची अपेक्षा असते. तो राज्य पातळीवरती काही बोलला, त्यांना आवडलं, त्यांनी ऐकलं, माझ्या ऑडियन्सला काय हवंय. सो माझा परत तोच मुद्दा की माझा ऑडियन्स कोण आहे, तर माझा ऑडियन्स जिल्हाध्यक्षासाठी माझा जिल्हा आहे, मग त्याच्यासाठी तो कॉन्टेंट म्हणजे असायला. भौगोलिक पद्धतीने जे एका शाखाध्यक्षाचे जे मर्यादा असतात, त्याचा जो तिथला जो स्थानिक लोकप्रतिनिधी जो असेल, त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याला शॅडो केलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे मी माझ्या ऑडियन्सला जे हवंय त्यांच्या विषयांवरती मी जास्तीत जास्त व्यक्त होतोय, आणि त्याच्यामध्ये नंतर मग पक्षाकडनं येणाऱ्या काही भूमिका असतील, त्यांच्याकडनं येणारे काही महत्वाची विधानं असतील, पॉलिसी वरती काही केलेलं विधान असेल तर ते पोहोचवणं. पण मी माझ्या चौकटीमध्ये माझ्या विषयांमध्ये लोकांना सातत्याने बोलत राहिलं तर म्हणजे माझा इमिजिएट जो मतदार आहे त्याच्याशी मी कनेक्ट ठेवला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि आतापर्यंत जेवढी सक्सेसफुल उदाहरणं म्हणजे अभ्यास करताना लक्षात आली की जी लोक यशस्वीपणे आज निवडून येत आहेत किंवा निवडून येताना आता ज्यांनी सोशल मीडियाचा वापर केलाय, त्यांना काय म्हणायचं हे त्यांच्याकडे अगदी घट्ट ठरलेलं आहे आणि ते तेवढंच बोलताना दिसतात. हे असं एक ऑब्झर्वेशन आहे. बरोबर. म्हणजे ती क्लॅरिटी असते. तुमच्या बोलण्यातनं एक त्या दिवशी आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी पण एक शब्द आला, आजही तुम्ही तो 2-3 वेळा उच्चारलेला आहे, अल्गोरिदम. हे नक्की काय प्रकरण आहे? एकदम सोपं सांगायचा प्रयत्न करतो. अल्गोरिदम म्हणजे काय. मी फेसबुकवरती मी त्या दिवशी एक छोटं उदाहरण दिलं की मी फेसबुकवरती एक 2,500 लोकांचा मित्र आहे, किंवा मी गुगलवर जातो, मी युट्यूबवर जातो आणि मी काहीतरी शोधतो, मी काहीतरी बघतो आणि मला ते आवडायला लागतं, मग मी ते बघतो, मग मला थोड्या वेळाने युट्यूब परत तेच दाखवतं. म्हणजे आता समजा मी काय म्हणतात राजसाहेबांचा कार्यकर्ता असेल, त्यांचा पदाधिकारी असेल, तर मला त्यांचे व्हिडिओज हे बघायला आवडतात. बरोबर आहे. मग मी ते बघायला सुरुवात करतो आणि काही काळानंतर मला ना मी जेव्हा त्या माध्यमावर जातो, मग ते युट्यूबवर जात असेल किंवा मी फेसबुकवर जात असेल, तर मला त्याच गोष्टी जास्त दिसतात ज्या मला जास्तीत जास्त बघायला आवडतात. सो हे सेट कोण करतं, तर याच्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी अल्गोरिदम्स सेट केलेले असतात. आता अल्गोरिदम म्हणजे काय, मला जे बघायला आवडेल, माझ्या हातातला रिमोट जो आहे ना, मला समजा स्पोर्ट्स चॅनल बघायला आवडतं, तर माझ्या डोक्यात स्पोर्ट्स चॅनलचे नंबर घट्ट असतात, मला तेच पटकन माझं बोट तिकडे जातं आणि मी तेवढंच बघून परत येतो. सो तसंच सेम आहे की मला जे बघायला आवडेल ते दाखवण्याची ह्या सगळ्या माध्यमांनी उभी केलेली यंत्रणा, त्याला आपण अल्गोरिदम असं अगदी सिम्प्लिफाय करून सांगायचा प्रयत्न केला तर आहे. हे का करतात,
तर ही सगळी माध्यमं हा व्यवसाय आहे शेवटी. फेसबुक असेल, मी म्हटलं तसं हा रिकामा फळा आहे. फेसबुकनी काय दिलं असं आपण विचारलं तर त्याने आपल्याला एक रिकामा फळा दिलाय आणि सांगितलं हवं ते कर तुला याच्यावरती, मी जेवढे पैसे घेणार नाहीये. पण आता पैसे घेणार नाही म्हटलं तरी तुम्ही समजा 2008ला फेसबुकवर आला असाल आणि इंस्टाग्रामवर 2014ला, तर तुमचा पहिला फोटोही मला मी ठेवून द्यायचा आहे आणि 2008ची पहिली पोस्ट पण ठेवून द्यायची. आता हा एवढा सगळा व्याप आणि हा सांभाळायचा फुकट कारभार कोण करेल आणि का करेल, तर त्यांना तो करायचा नाहीये. मग हे काय करतात की याच्यासाठी जाहिरातदार आहेत, आपल्याला जाहिराती दिसतात. आज आपण ट्विटरवरती गेलो तर 5 ट्विट्स नंतर आपल्याला एक जाहिरात दिसते. फेसबुकवरती पण 5 असं स्क्रोल करत गेलो तर एक जाहिरात दिसते. हा जाहिरातदार काय म्हणतो की बाबा रे, मी तुला जाहिरातीचे पैसे देतोय, हा, पण तुझ्याकडे प्रेक्षक खिळून राहणार आहे का? मग ते म्हणतात हो, तो माझ्याकडे टिकला पाहिजे. मग तो टिकवायचा कसा? तर तो टिकवायचा असा की मला सातत्याने वारंवार फेसबुकवर यायला आवडलं पाहिजे, मला युट्यूबवर यायला आवडलं पाहिजे, इंस्टाग्रामवर यायला आवडलं पाहिजे. मग ते कसं? तर केतनला समजा असं धरून चला की बाबा केतनला एका विशिष्ट पद्धतीचा कॉन्टेंट आहे. म्हणजे मला समजा राजकीय चर्चा ऐकायला आवडतात आणि जर त्या दिसेनाशा झाल्या, मला मी असं स्क्रोल केलं अरे इथे काही दिसत नाही, मी कट केलं आणि मी ट्विटरला गेलो, तर मी फेसबुकचा एक ऑडियन्स म्हणून मी स्वतः गमावला गेलो. फेसबुकसाठी तो लॉस आहे. मग फेसबुक काय म्हणतं की केतन आलाय ना, त्याचा अभ्यास करायला सुरुवात करूया. केतननी मोबाईल काढला, बघायला सुरुवात केली. आता काय बघितलं तर आता संध्याकाळी माझा मूड आहे की मला काहीतरी छान असे विमानाचे व्हिडिओज बघावेसे वाटतात. मग मी विमानाचा व्हिडिओचा काहीतरी सर्च युट्यूबवर टाकतो. आता ही सगळी माध्यमं एकमेकांशी अशा पद्धतीने इंटरलिंक झाली की मला विमानांच्या आतमधले सगळे कसे विमानं आहेत, काय आहेत हे बघायला आवडायला लागलं. आता ते दिसल्यावरती फेसबुक म्हणतात अच्छा, केतनला संध्याकाळी या वेळेला विशिष्ट वेळेला विमानं बघायला आवडतात, त्याला दुपारच्या वेळेला खाण्याच्या पदार्थांची गोष्टी बघायला आवडतात, त्याला सकाळी राजकीय माहिती घ्यायला आवडते. सो ज्याला जे हवंय ते त्या क्षणाला दाखवून तू इथेच राहा, तू दुसरीकडे जाऊ नकोस, कारण तू दुसरीकडे गेलास, तू माझ्याकडे आला नाही, माझा व्यवसाय बुडतो. म्हणजे त्या दिवशी मी एक उदाहरण दिलं तसं की नेटफ्लिक्स जे काही OTT आहे त्याचा संस्थापक असं म्हणतो की आमचा शत्रू बाकी कोणी नाहीये, अमेझॉन किंवा हॉटस्टार नाही, तो माणसाची झोप आहे. तसं माणसाने माझ्याकडे क्लिक नाही केलं. एक गंमत करून बघा ना, मी आता मध्यंतरी एक 15 दिवस फेसबुकवर गेलोच नाही, तर मला ईमेल्स यायला सुरुवात झाली की केतन यू आर मिसिंग समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सो त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो खिळवून ठेवणं आहे ना, हा अल्गोरिदम आहे. आता आपल्याशी अल्गोरिदमचा काय संबंध राजकीय पदाधिकाऱ्यांशी? तर माझा कॉन्टेंट जर फारसा चांगला नसेल किंवा सुमार असेल तर मी बघणार नाही, आणि मी बघितला नाही तर मला दाखवणं बंद होईल. आणि मग त्यावेळेला त्याच्यानंतर कधीतरी तुम्ही चांगलं जरी काही मला दाखवायला गेलात तरी मी दिसणारच नाहीये तुम्हाला. सो मी तुम्हाला बघत राहावं असं जर तुम्ही त्या आभासी जगातनं पण गायब व्हाल, आभासी जगातनं पण तुम्ही गायब व्हाल, म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. असं बऱ्याच वेळेला होतं बघा की अरे आपण दिसतच नाही आहोत, म्हणजे खूप दिवसांनी आपण एखादी पोस्ट टाकतो आणि त्याला 15 लाईक्स येतात. अरे म्हणतो अरे एवढी चांगली पोस्ट टाकली, नवीन गाडी घेतली, गाडीचा फोटो टाकला, याला 15 लाईक कसे आले त्याला? तर याला कारण असं आहे की तुम्ही एकतर ऍक्टिव्ह नसता. मगाच्या डूज मध्ये एक की हा अग्निहोत्र आहे, हा एकदा पेटवला की हा तुम्हाला विझवता येत नाही. त्याच्यात रोज क्षणाक्षणाला तूप, तेल हे तुम्हाला कंपल्सरी रोजच्या रोज तुम्ही आहुती घातली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही आता मला वाटतं आज आमच्या दर्शकांपर्यंत इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलेलं की नक्कीच आज दर्शकांना खूप चांगली माहिती मिळाली असणार आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे केतनजी आपण येताना मला असं वाटतं की परवा तुम्ही राजसाहेबांच्या समोर भाषण केलं, राजसाहेबांनी जे बसून स्वतः बसले होते आणि ते 20 मिनिटं ऐकलं भाषण तुमचं, तो अनुभव जरा आमच्याबरोबर शेअर करा ना. बघा, माझा ना पहिल्यांदा पब्लिक स्पीकिंग घडलं 2015ला, ते राजसाहेबांमुळेच घडलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक मार्गदर्शन शिबिर होतं आणि अचानक त्यांनी मला असं त्यांच्या रूममध्ये बोलून सांगितलं की तू 10 मिनिटं जरा ईमेल या विषयावर बोल. आणि रवींद्र नाट्य मंदिर मुंबईतलं ते गच्च भरलेलं होतं आणि मी तोपर्यंत कधीच स्टेजवर जाऊन बोललेलो नव्हतं, त्यामुळे पाय लटपटलेच होते. तेव्हा स्टेज फ्राईट, स्टेज फिअर होता माझा. तर मी त्यांना म्हटलं की मी कधी बोललो नाहीये, कधीतरी सुरुवात करावीच लागते, जा बोल. मी बोललो, मग तिथे माझी जरा भीड चेपली, मग मी बोलत गेलो, मग अनेक प्लॅटफॉर्म्सवर बोललो. पण ह्या वेळेला प्रेशर अशासाठी होतं किंवा ते मला अचानक तिकडे गेल्यानंतर, म्हणजे अगदी मनापासून सांगतो की थोडेसे पाय लटपटले एवढ्यासाठी
दोन कारणं. एकतर समोरचा जवळजवळ 3,000-3,500 4,000 लोकांचा एकतर प्रेक्षक होता आणि त्याच्याही पेक्षा देशातला सर्वोत्तम स्टोरी टेलर आपलं भाषण ऐकतोय हे प्रेशर खूप होतं. अगदी. कारण काय आहे की शेवटी 20 मिनिटं टेक्निकल विषय समजून सांगायचा होता तो स्टोरीच्या रूपानेच यायला पाहिजे होता. तो इंटरेस्टिंग यायला पाहिजे अगदी, होता अगदी. आणि ते सांगण्यातली माहिर असलेला मास्टर असलेल्या देशातला एक माणूस ऐकतोय. ते प्रेशर पहिले काही क्षण मला जाणवलं. त्यामुळे कदाचित मला असं मी त्या दिवशी ऐकल्यावर मला असं वाटलं की पहिल्यांदा मला जरा मी थोडासा कॉन्शियस होतो. पण नंतर मी म्हटलं की जाऊ दे, काय होईल ते होईल. आता मी बोलत गेलो. पण अर्थात मी म्हटलं तसं की हा अनुभव अप्रतिम होता की त्यांच्या समोर बोलायचं. आणि अविस्मरणीय क्षण नक्कीच असणार. अर्थात मस्त होता. केतनजी, तुम्ही आज आमच्या चॅनलवरती आला, भरभरून तुम्ही आणि तांत्रिक मुद्दे अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगितले, त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. दर्शको, आजची ही आपली एपिसोड जी आपण काय विषयामध्ये घेतली की सोशल मीडिया म्हणजे नेमकं काय, ही का आपल्याला कशी वाटली ही नक्की तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.